मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्री 3 वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली पाटील यांनी दिली आहे. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले. मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरपराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरूच आहे. त्यामुळे एकीकडून विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे, ही गृहमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी असं देखील जरांगे यांनी म्हटले आहे. ओबीसी बांधव आणि 12 बलुतेदार समाजानं आता सावध होणं गरजेचं आहे. कारण एवढ्या मोठ्या समाजाच्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्यांच्यावर सुद्धा होऊ शकतो. मराठा समाजाविषयीचा द्वेष हा भयानक आहे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. फुलांची उधळण करण्यात आली, त्यांना देखील याच्यात टार्गेट केलं जातं. तुमचे सहकारी आहेत, त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. यामध्ये कशा स्वरूपात पाहताय? बीड जिल्ह्यात सगळ्यात त्याचा परिणाम पाहायला मिळतो. माझ्या समाजाविषयी असणारा द्वेष आता बाकीच्यांनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे. ओबीसी बांधव असतील, 12 बलुतेदार असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, धनगर बांधव असतील, यांनी सावध होणं गरजेचं. एवढा मोठा मराठा समुदाय, एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं. त्यांनी सावध होणं गरजेचं. कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झालेत वरती, तसं आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊ. आपल्या जनतेसाठी न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे. कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयीचा. गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात. एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही, दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले, आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले, आम्ही नाही करायला. गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे, देशात जगात नसेल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकतात नाही. याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष, आमच्याविषयी आक्रोश व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुतवताय. जेसीबी म्हणजे काय मोठा गोष्ट? त्यांची जेसीबी, त्यांचेच फुलं, त्यांचेच ते डिझेल टाकी, ते लोक, त्यांची मागणी, त्यांची लोक, रस्ता त्यांचा आळड तिथं, ते तुम्हाला काय नाही मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं? एवढा द्वेष मराठा समाज. फडणवीस साहेब, माझी विनंती आहे की हे बरं नाही. पोलीस जाणीवपूर्वक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत असं खूप वेळेस झालं. हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे आदर्श आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा. परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे. असं 5-6 वेळेस पाठीमागेही झालं, परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला. ही भूमिका सरकारची पाहिजे, कारण पालकत्व हे सरकारनं स्वीकारले. घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची, परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागतं. पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे, कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं. कारण एखाद्या जनतेवरती जाणून बुजून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे. कार्यक्रम आंदोलनं 4 महिन्यापूर्वी झाले, त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला, आत्ता 4-5 महिन्यापूर्वीचे कुठं जेसीपी लावल्यात त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले. जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना राहतील. मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं. गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे. माझ्या घराला तर याच्या नांदेडपासून नोटीस आल्या, सगळ्या घराला चिटकेल्या. काय मिळणार आहे गृहमंत्र्याला? मी नाही हटणार, मी फुटणार बी नाही, हटणार बी नाही, आरक्षण तर घेणारच आहे. मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे, मी कायद्याला मानणार आहे, मी पालन करणार आहे. मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख. आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनचळवळ की पुन्हा ताकदीनं उभा राहणार. मी हटणार नाही. तुम्हाला कोणत्या जेलला टाका, मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय हटू शकत. लोकसेवेची समुद्रासारखा खेळ आहे तिथं कोणी ऐकून घेत नाही. वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती. त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर 48 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं. तर ती भूमिका तुमची कायम आहे का? ते म्हणले मी काय सगळे मागं घ्यायला लागलो. त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी, परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला. त्यात काय मी काय आपल्या पोटात काव काय ठेवत नाही आपण. त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचं नाही जुळायचं आपल्याला नको. नाही म्हणले बोलात लागलं. त्यांचे लोक येऊन बसले, त्यांनी सांगितलं होतं की तिथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडचं एसपीला बोलतो, कोणत्या नांदेडचं एसपी, जालन्याचे एसपीला लय त्रास दिलेत, खूप पोरांनाही झालं, नाही होणार म्हणे. काय झालेलं मी कशाला करत. पुन्हा चालण्यात सुरूच आहे. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे.
असं दिसतंय मला. आजच्या आपल्याच बांधवांनी कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवरती गुन्हे दाखल सुरू आहे, एक पुढे सांगायचं आता काही होणार नाही बाबा, कशाला हे करायचं ते करायचं. हे बघा समाजाची भूमिका, मी मात्र समाजाच्या बाजूने. 24ला काही होऊ शकते, 24ला बैठक लागली. काही ह्याच त्यांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं. आता मराठा आरक्षणाचा लढा तुम्ही सुद्धा लढवताय किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्वाची. तर तुमची कशी भूमिका असणार आहे या निवडणुकीत? त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार, काय करणार, नेमकी काय भूमिका असणार? उमेदवार उभे राहणार इथं ते तर समाजाचा निर्णय, तो माझा निर्णय नाही. मी समाज आपल्याला विचारणार आहे ना. नाही आहे, परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही. मी मुलगा म्हणून काम करतो. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक. परंतु एक गोष्ट मात्र खरी की कैलासवासी अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय मेटेसाहेब, अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि 350-400 पोरांचं बलिदान आरक्षणासाठी दिलं. यांचं खूप मोठं योगदान या समाजासाठी. मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे, परंतु त्यांचं स्वप्न मात्र आता साकार होतं. ते केल्याशिवाय मी अटक. बीड जिल्ह्यामध्ये